नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदर व्हिडिओला सुरुवात करते. उद्या श्रावणातला दुसरा श्रावणी सोमवार आहे आणि श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारला विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला महत्त्व आहे आणि असं म्हणतात एका तरी सोमवारी पवित्र नदीमध्ये स्नान करावं. जर का तुम्हाला हे शक्य नसेल तर तुम्ही घरी देखील या पद्धतीने स्नान करू शकतात. तर उद्या सोमवारी तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये फक्त ही एक वस्तू टाकून तुम्हाला अंघोळ करायची आहे. यामुळे तुमचे सर्व वास्तुदोष, पितृदोष, अडचणी, इडा, पीडा, 7 पिढ्यांचं दारिद्र्य सर्व काही तुमचं नष्ट होणार आहे. लक्ष्मी येण्याचे मार्ग तुमचे मोकळे होणार आहे. महादेवांची कृपा तुम्हाला प्राप्त होणार आहे. माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होणार आहे. तुमच्यात असलेली निगेटिव्ह ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा नष्ट होणार आहे. इतका प्रभावी असा हा उपाय आपल्याला श्रावणातील उद्याच्या सोमवारी करायचा आहे. श्रावणातील दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवामूठ ही तीळ आहे आणि तीळ आपल्याला महादेवांना अर्पण करायचे आहे. त्याचप्रमाणे आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे गंगाजल. तुमच्याकडे गंगाजल असेल तर अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल अवश्य टाकायचं आहे. गंगाजल नसेल तर तुम्ही गोमतीर पाणी टाकू शकतात. यानंतर दुसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे तीळ. आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर तीळ टाकायचे आहे. घरात जेवढे व्यक्ती असतील तेवढ्या सर्वांनी ह्या वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून या पाण्याने अंघोळ करायची आहे. तीळ तुमच्याकडं पांढरे असतील तर पांढरे टाका, काळे तीळ असतील तर काळे तीळ टाकले तरी चालणार आहे. त्यानंतर एक बेलाचं पान तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. तर ह्या वस्तू तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायच्या आहे. जरी तुमच्याकडे ह्या वस्तू नसल्या तरी देखील तुमच्याकडे गोमतीर किंवा गंगाजल असेलच आणि काळे तीळ हे आपल्याला आवर्जून टाकायचे आहे. त्याचप्रमाणे तुमच्याकडे अत्तर असेल तर तुम्ही अत्तर देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतात. यामुळे माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि ती आपल्याकडे आकर्षित होते. ह्या वस्तू टाकून जर का आपण अंघोळ केली तर यामुळे आपले वास्तुदोष किंवा शनिपीडा, शनिदोष ह्या दूर होतात, शत्रुपीडा दूर होते आणि आपल्या प्रगतीचे मार्ग हे मोकळे होतात. यासाठी अशा पवित्र दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू आवर्जून टाकायच्या आहे. त्याचप्रमाणे श्रावणी सोमवार असल्यामुळे या दिवशी आपल्याला महादेवांची पूजाही करायची आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.